अशी छान असा आपला लोण्याचा गोळा झालेला आहे तयार। एकदम आज आपण करूयात साईपासून लोण्याचे छान असे तूप। असा मस्त लोण्याचा गोळा आहे आपला तयार। नमस्कार, पूजा रेसिपी मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण करूयात लोणी। त्यासाठी मी अशी 8 दिवसाची साय साठवलेली आहे। आता आपण करूयात साईपासून छान असे लोणी। आता आपण साय मिक्सरच्या ग्राइंडर मध्ये टाकूयात आणि हे आपण गार पाणी घेतलेले आहे, म्हणजे गार पाण्याने लवकर लोणी तयार होते, म्हणून आपण गार पाणी घेतलेले आहे बॉटल भरून। अशी आपण मिक्सरच्या ग्राइंडर मध्ये आपण अशी साय टाकून घेतलेली आहे। आता आपण लावूयात मिक्सरला। आता आपण असं मिक्सरला लावलेला आहे। आता 2 मिनिट घेऊयात फिरून। असे छान आपले 2 मिनिटांनंतर लोण्याचा गोळा असा तयार झालेला आहे। असा मस्त आपला लोण्याचा गोळा झालेला आहे तयार। अशाच पद्धतीने आपण सर्व साय घेऊयात मिक्सर मधून काढून। अशी छान आपली सर्व साय मिक्सर मधून झालेली आहे काढून। असे मस्त आपले असं झालेला आहे बघा आपला लोण्याचा गोळा तयार। आपण याच्यामध्ये गार पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे गार पाण्याने एकदम छान लोण्याचा गोळा तयार होतो। असा झालेला आहे आपला लोण्याचा गोळा तयार। आता आपण हे लोण्याचे गोळे एका प्लेट मध्ये घेऊयात काढून आणि पाणी एका साइडला काढूयात आणि छान असं बनवूयात आपण लोण्याचं तूप। असं आपण लोण्यामधलं पाणी घेतलेलं आहे काढून। लोण्यामध्ये कधीही 2 पाण्याने लोणी धुवून घ्यायचं, म्हणजे तुपाचा वास येत नाही। गॅसवर आता आपण लोणी घेऊयात काढून। आपण गॅस केलेला आहे ऑन। आता लोणी आपण छान घेऊयात काढून। असं लोण्याला हलवत राहायचं, म्हणजे खाली लागत नाही बुडाला। त्यामध्ये आपण 4-5 तुळशीचे पाने टाकूयात, म्हणजे तुपाला छान चव येते। असं छान आपलं तूप होत आहे तयार। असं छान असं आपलं तूप झालेलं आहे तयार। असं मस्त आपलं तूप आहे तयार। आता आपण डब्यामध्ये घेऊयात तुपाला काढून। असं आपण डब्यामध्ये घेतलेलं आहे तूप काढून। आपल्या साईच्या लोण्याच्या तुपाची रेसिपी कशी वाटली सर्वांना कमेंट मध्ये नक्कीच कळवा। लाईक शेअर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। बाय।